पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. आज संध्याकाळी 5 वाजता मोदींचं मुंबईमध्ये आगमन होणार. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी पदाधिकाऱ्यांची सभा. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि खासदार अमोल कोल्हे उपस्थित असतील. सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी झाली नाही. राष्ट्रवादीच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी. अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांची माहिती. विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय देण्यात सातत्यानं दिरंगाई. विशिष्ट कालावधीमध्ये निर्णय घ्यायला हवा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं मत. संविधानाच्या चौकटीत राहून आम्हाला न्याय मिळेल. मंगळवारी सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. सुप्रिया सुळेंची सुनावणीवर प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षांना वेळेचं बंधन नाही. जसा कोर्टाला निर्णय घेण्यास वेळ लागतो तसा अध्यक्षांनाही लागतो. आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार नाही. घटनेनुसारच निर्णय घेणार. सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांवर कडक शब्दात ताशेरे ओढल्यावर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. गरज पडली तर अध्यक्षांना रोज सुनावणी घ्यावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. खरा पक्ष आणि चिन्ह आमचंच हे आम्ही दाखवून दिलंय. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर डॉक्टर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. भटक्या विमुक्तांसाठी भाजप 36 हॉस्टेल सुरू करणार. भटक्या विमुक्तांची मुलं उघड्यावर राहणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. महाज्योतीच्या माध्यमातून भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. 10 लाख घरं ओबीसी आणि विजयंटीच्या गरिबांना मिळतील. यामध्ये गुरव, वडार, रामोशी, कुंभार समाजासाठी योजना. फडणवीसांची माहिती. इतकी वर्ष आघाडीचं सरकार होतं मात्र ओबीसी मंत्रालय नव्हतं. आम्ही सत्तेत येताच ओबीसी मंत्रालय स्थापन केलं. देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला. मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा होकार. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची आशा पुन्हा पल्लवी. मनोज जरांगेंची आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये सभा. रात्रीपासून कार्यकर्ते आणि लोकांची मोठी गर्दी. मनोज जरांगेंच्या सभेसाठी मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्यास सुरुवात. अंतरवालीमध्ये ग्रामस्थांकडून सभेला येणाऱ्या लोकांच्या अन्नाची सोय. जालना अंतरवाली सराटी इथे होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेमुळे अंबड तालुक्यातल्या शाळांना सुट्टी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचे केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना आदेश. वेदना सांगण्यासाठी आजच्या सभेचं आयोजन. आम्हाला 10 दिवसात आरक्षण द्या. मनोज जरांगेंची मागणी. मंत्री छगन भुजबळ एकटे मराठा आरक्षण अडवू शकतात का? भुजबळांचा सवाल. शरद पवारांसह राज्यातील मंत्रिमंडळ आणि इतर मराठा नेत्यांना आरक्षणाबाबत विचारा. भुजबळांची प्रतिक्रिया. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाकडून मागणी. अन्यथा तीव्र आंदोलन करणार. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा. छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी. अज्ञाताकडून सतत धमकीचे फोन येत होते. अंबड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसलेंचा पुन्हा निवडणूक न लढवण्याचे संकेत. माझी निवडणुकीची हौस भागली. शासनात जे निवृत्तीचं वय असतं तेच राजकारणात हवं असं उदयनराजे म्हणाले. टोल संदर्भात मंत्री दादा भुसेंकडून मुलुंड ठाणे टोलनाक्याची पाहणी. टोलनाक्यावरील स्वच्छतागृहांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. मेट्रो 4 आणि मेट्रो 14 साठी कांजूरमार्गलाच डेपो करा. आदित्य ठाकरेंची सरकारकडे मागणी. तर मुंबईतील रस्त्यांची कामं रखडवणाऱ्या कंत्राटदारांना कोण वाचवतंय? आदित्य ठाकरेंचा सवाल. महाविकास आघाडी सरकार मेट्रो 6, मेट्रो 3 आणि मेट्रो 4 साठी इंटिग्रेटेड डेपो करणार होतं. मात्र खोके सरकारनं मेट्रो 3चा कार डेपो आरेमध्ये नेला. आदित्य ठाकरेंची टीका. रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक. ठाणे कल्याण 5व्या-6व्या मार्गिकेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी अप डाऊन हार्बर मार्गावर आणि सांताक्रूज ते गोरेगाव अप डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. 5 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्याची 5 महिन्यात दुरावस्था. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातली घटना. पंतप्रधान सडक योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह. महादेव बुक ॲप आणि त्यासंबंधी असणाऱ्या इतर ॲपवर आजही अवैध ऑनलाईन जुगार सुरू. गुन्हा दाखल झाल्यानंतरही ॲप सुरू. गिरीश महाजन यांचा पुण्याच्या ट्रक प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी तात्काळ गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या. एकनाथ खडसेंची मागणी. पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाचा दिलासा. एकनाथ खडसेंपाठोपाठ मंदाकिनी यांनाही 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर. मुंबई काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये. निवडणुकांसाठी मतदारसंघनिहाय बांधणी सुरू. वर्षा गायकवाड यांचा बैठकांचा धडाका.
रवींद्र वायकर यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली. राज्यातील आमदारांच्या विकास निधी वाटपामध्ये राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचा वायकर यांनी याचिकेतून आरोप केला होता. पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्यानं अनेक जण नाराजी व्यक्त करतायत. मात्र पालकमंत्रीपद देणं ही एका कामासाठी केलेली छोटीशी तडजोड. तर बारामती लोकसभा जिंकण्याची आता संधी. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. अजित पवार स्वकर्तृत्वावर 145चा आकडा गाठतील आणि मुख्यमंत्री होतील. आमदार राजेंद्र शिंगणेंनी विश्वास व्यक्त केला. शाळेजवळ तंबाखू आणि गुटख्याची विक्री करणाऱ्यांची तक्रार केल्यामुळे हेरंब कुलकर्णींवर झालेला प्राणघातक हल्ला हे सरकारचं अपयश. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. तुळजाभवानी दर्शन मंडपाच्या वादावर अखेर पडदा. दर्शन मंडप महाद्वार परिसरात होणार. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती. कोल्हापूरमध्ये नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग. अंबाबाई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. खेतवाडी 12वी क्रॉसलेन सार्वजनिक उत्सव मंडळाच्या देवीचं आगमन. मंडळाचं यंदाचं 41वे वर्ष. डोंबिवलीमध्ये यंदाही रासरंगचा उत्सव पाहायला मिळणार. डीएनसी स्कूलच्या पटांगणामध्ये रासरंग कार्यक्रमाचं आयोजन. वसईच्या माऊलीचं ढोलताशांच्या गजरात आगमन. नवयुवा मित्रमंडळातर्फे या माऊलीची स्थापना करण्यात येत असून यंदाचं या मंडळाचं 16वं वर्ष. नवरात्रोत्सवात मुंबईकरांचा रात्री उशिरापर्यंतचा प्रवास सुरक्षित होणार. नवरात्रोत्सव काळामध्ये रात्री 12:30 पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार. धनगर जागर यात्रेची पहिली सभा नाशिक जिल्ह्यात. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात महत्त्वाचे दिवस असून धनगर समाजाला गोपीचंद पडळकरांकडून जागं होण्याची विनंती. धनगर आरक्षण अंमलबजावणी झाली नाही तर उद्रेक होईल. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत यशवंत सेनेचा सरकारला अल्टिमेटम. जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आलेल्या ऑनलाईन कामाला नकार दिल्यानं 2000 पेक्षा जास्त आशा वर्कर्सना कामावरून कमी करण्याची नोटीस. शेकडो आशा कर्मचाऱ्यांचं ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन. नंदुरबारमध्ये वनजमीन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं तळोदा प्रांत कार्यालयावरती भव्य मोर्चा. मराठा आरक्षण कंत्राटी भरती विरोधात संभाजी ब्रिगेड कामगार सेनेचं मंत्रालयात आंदोलन. पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एमआयएम पक्षाची निदर्शनं. साताऱ्यातल्या हल्ल्यामध्ये बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांवरील हल्ल्याचा निषेध केला. वर्ध्यामध्ये दिव्यांग आपल्या दारी अभियानाला सुरुवात. दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी दिव्यांग आपल्या दारी अभियान. आमदार बच्चू कडूंची कार्यक्रमाला उपस्थिती. मुंबईमध्ये ऑक्टोबर हिटच्या झळा. मुंबईतील सांताक्रूज केंद्रावरती 35°C कमाल तापमानाची नोंद. कुलाब्यातही सामान्यपेक्षा अधिक तापमान. हिंगोलीमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट. सोयाबीनचं उत्पादन निम्म्यावर. पावसाचा लहरीपणा आणि येलो मोझॅकमुळे सोयाबीन उत्पादनावर परिणाम. मराठवाड्यामध्ये जायकवाडी धरणात हक्काचं पाणी सोडावं या मागणीसाठी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन. जळगावमध्ये निम्नतापी पाडलसरे धरण लवकर पूर्ण व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं या मागणीसाठी उर्वेश साळुंखे या तरुणाचं झाडावर चढून आंदोलन. मुंबईच्या चेंबूरमध्ये पालिकेच्या शाळेमध्ये पोषण आहारातून 16 विद्यार्थ्यांना विषबाधा. सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. शेअर बाजारात व्यवहारासाठी कंपनी स्थापन करून लोकांची फसवणूक करणारा शिक्षक निलंबित. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई. मालाड पूर्वेतील कुरार परिसरात अवैध गॅस सिलेंडर गोडाऊनवरती पोलिसांचा छापा. यामध्ये आरोपी ताराचंदला अटक. मोठ्या प्रमाणावर घरगुती सिलेंडर आणि इतर सामान जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.